के गिट्टी खदान पुलिस थाना हद से गोवंश चोरी की घटना उजागर हुई है। प्राप्त जानकारी के अनुसार पुलिस को गश्त के दौरान सफेद रंग की स्विफ्ट डिजायर 4 पहिया वाहन संदिग्ध तरीके से घोड़ेवाड़ा रिंग रोड पर दिखाई दी। पुलिस को संज्ञान आने से तलाशी के दौरान 2 गोवंश बरामद हुए। पुलिस ने तुरंत दोनों आरोपियों को हिरासत में लिया। पूछताछ के दौरान आरोपियों ने गोवंश की तस्करी का पर्दाफाश किया, साथ ही गोवंश को चोरी करने की बात कबूल की। आरोपी अब्दुल तुफैल वल्द अब्दुल रफीक मेमम उम्र 20 वर्ष और मोहम्मद इमरान मोहम्मद असलम अंसारी उम्र 23 वर्ष दोनों तहसील निवासी को गिरफ्तार किया है। पुलिस ने आरोपियों के पास से स्विफ्ट डिजायर वाहन क्रमांक MH12FF6365 सहित 2 गोवंश समेत 1,10,000 का माल बरामद किया है। आगे की जांच गिट्टी खदान पुलिस कर रही है। पोलीस ठाणे गिट्टी खदान अंतर्गत दिनांक 27/6/25 रोजी अपराध नंबर 424/25 गुन्हा दाखल झाला असून त्यामध्ये आमच्या हद्दीतील गोरेवाडा बोरगाव भागात 3 गायी चोरीस गेल्या होत्या। अशा संदर्भातील यापूर्वी सुद्धा 2 गुन्हे घडल्याने माननीय CP साहेब, DCP साहेब, रिजन साहेब, ACP मॅडम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब व तपास पथकचे सपोनी बोरकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः व कोशी आकाश, कोशी नितीन व कोशी नितेश तसेच हेड कॉन्स्टेबल बलजीत मेजर यांच्यासह आम्ही सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे कामी पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला दिनांक 30/7/24 रोजी रात्री दरम्यान एक संशयित वाहन मिळून आले। सदर वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये 2 इसम मिळून आले। त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी अब्दुल तुफैल वल्द अब्दुल रफीक मेमन वय 20 वर्ष राहणार इस्माईल लीडरचे घराजवळ डोबी अंसारनगर तहसील व 2 नंबरचे मोहम्मद इमरान मोहम्मद असलम अंसारी राहणार तहसील असे सांगितले। वरून सदर वाहनात संशयित दिसून आल्याने सदर वाहनाची पाहणी केली असता स्विफ्ट डिझायर गाडी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी असून त्यामधील मागचे सीट काढण्यात आले होते व मागचे सीट काढून त्यामध्ये विविध ठिकाणी गोवंशाचे शेण लागलेले दिसून आले। तसेच त्यांना बांधण्याची जे दोरी वगैरे दिसून आले। त्यावरून आम्हाला संशय झाला की सदर वाहन व सदर मिळून आलेले इसम हे गोवंश चोरी करणारे इसम आहेत। त्यावरून आम्ही त्यांना बारकाईने विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यावरून त्यांना पोलीस ठाणे येथे आणून बारकाईने विचारपूस करून त्यांनी दिलेल्या गुन्ह्याच्या माहितीवरून त्यांनी गुन्हा कबूल केल्यावरून सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली। सदर गुन्ह्यात मिळून आलेली स्विफ्ट डिझायर MH12FF6356 हे वाहन गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आले आहे। किंमत अंदाजे 1,10,000 असा मुद्देमाल गुन्ह्यात जप्त करण्यात आला आहे।